पुराणा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. लक्ष्मी रुमतर कशा आहात यूट्यूब फॅमिली? आहे हो तुम्ही मजेत असाल. मी पण खूप मजेत आहे. तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. तरी रात्रीचे 10 वाजल्यात आणि 10 वाजता सगळ्यांना पाणीपुरी खावी वाटते आहे. तर घरात पुऱ्या आहेत एक्स्ट्रा, तर मी पुऱ्या तळती आहे आणि श्रेयश आणि आई गेल्यात पाणीपुरीचा मसाला वगैरे आणायला. तर मी तोपर्यंत पुऱ्या तळून घेते, कारण आज डाळ ढोकळी बनवलं होते. सगळ्यांचं पोट भरलं आहे, तरी पण माहिती नाही आज सगळ्यांना पाणीपुरी खाऊ वाटायला लागलं आहे रात्रीच्या 10 वाजता. तर चला घेऊ मग बनवायला. तर तब्येत ॲक्च्युली ठीक नाही आहे, सर्दीमुळं खूप जास्त त्रास होतो आहे मला. तरी पण म्हणलं पोरांना आणि नवऱ्याला सगळ्यांना पाणीपुरी खायचं आहे, तर मी पुरी तळून घेते आता फटाफट. मसाला पण टाका आपण. एक पोपोटो पण घ्या कापडवर. तर झाले 1-2 मिनटं पण नाही लागले मला पुऱ्या तळायला. तर चला आता आई यायची वाट बघायची आहे आम्हाला. आल्यानंतर मग बसू सगळेजण खायला आम्ही. आता ते खाऊन येत आहेत का घरी घेऊन येत आहेत माहिती नाही मला, बघावं लागेल एकदा. गॅस ऑफ करून टाकते आणि काढून टाकते पुऱ्या. मला तर सर्दीने इतकं जास्त तब्येत बेटर वाटत नाही आहे. मी आत्ताच गोळी खाल्ली आहे आणि मी खाऊन घेतले डाळ ढोकळी. तर चला झालं आता. पंख्याने जास्त डोकं दुखतं आहे, पंखा चालू आहे. तर आता वाट बघत बसल्यात सगळेजण. श्रेया खाती आहे आंबा. श्रेयाला बाहेरचं खायचं अलाउड नाही आहे, त्याच्यामुळं त्याला पाणीपुरी नाही देणार आहे आम्ही, कारण त्याला थोडंसं इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे. तर ती खाती आहे मँगो कट करून आणि बसल्यात मस्त माझे वाट बघत पाणीपुरीची. बास आता, बास मला त्याच्यापेक्षा जास्त नको. एवढं 2च खा. खूप छान आहे पाणीपुरी, खातोय आम्ही. इतकी मजा आली आहे, सर्दी आली आहे तरी पण खायला बरं वाटायला लागलं आहे. 11 वाजले. बघू जायला आम्हाला. तर चला पाणीपुरी खाऊन झालं आणि आता आम्ही झोपतोय सगळेजण. खूप उशीर झाला, झोप पण भरपूर येते आहे मला. भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. उद्या आहे संडे, तर उद्या बघू कुठे जायचं, काही करायचं झालं तर मी ऑफकोर्स ब्लॉग काढेन, सगळं काही तुम्हाला दाखवेन. तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉग.